हॅलो फ्रेंड्स, मीनाज किचनमध्ये तुमचं खूप स्वागत आहे। हिवाळ्यामध्ये भरपूर ताजी आणि हिरवीगार मेथी छान आलेली असते। ती मेथी घ्यायची आहे आपण आणि त्याचे आज वडे बनवणार आहोत। तर हे धुवून स्वच्छ घेतलेली आहे मेथी, बारीक चिरून घ्यायची आहे। मेथी भरपूर घेऊया आपण आणि त्यामध्ये कांदा टाकून घ्यायचा आहे। नंतर पोहे थोडेसे भिजवून ठेवले होते, एक 10 मिनिटं भिजवून ठेवायचे आहेत। नंतर ते मिक्सरच्या भांड्यात टाकायचे। आलं, मिरची, जिरे आणि धने टाकलेले आहेत आणि कढीपत्ता टाकायचा आणि हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे। भिजलेले पोहे असल्यामुळे ते लगेच मऊ आणि छान होतील। तर हे घेतलेलं आहे। त्यानंतर आता आपण त्यामध्ये तिखट टाकायचं। मिरची टाकलेली आहे, त्याच्या अंदाजानेच आपण तिखट घ्यायचं। हळद, मीठ, थोडासा लिंबाचा रस टाकायचा आहे आणि 2च चमचे आपण बेसन टाकलेलं आहे। बेसन जास्त टाकायची गरज नाही, पोहे टाकल्यामुळे पोह्यामुळं वडे जे आहेत ते अगदी खुसखुशीत आणि छान होतील। तसं हे छानसं मिश्रण तयार झालेलं आहे। आता आपण आपल्याला हवे त्या आकाराचे छान छोटे छोटे वडे करून घेणार आहोत आणि ते शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत। एरवी मुलांना मेथी जास्त आवडत नाही, असे काहीतरी वेगळे आपण त्यांना करून दिलं तर ते मुलांना नक्की आवडेल। तर ह्यामध्ये आपण भरपूर मेथी घातलेली आहे आणि छानसं असं स्नॅक्स तयार झालेलं आहे। हे टिफिनला देण्यासाठी सुद्धा छान आहे आणि संध्याकाळच्या चहासोबत किंवा कोणी गेस्ट येणार असतील तरीसुद्धा खूप छान रेसिपी आहे आणि खूप कुरकुरीत आणि खुसखुशीत असे छानसे वडे आपले तयार झालेले आहेत। तुम्हाला जर अशाच वेगवेगळ्या आणि छान छान रेसिपी हव्या असतील तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा।